आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि जबाबदार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आमच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ यांच्या कल्पनेतून आम्ही हा कार्यक्रम आज घेतलेला आहे। या कार्यक्रमामध्ये जे नुकतंच अधिवेशनामध्ये महिला शेतकरी सक्षमीकरण 2026 हा कायदा पारित करण्यात आला, त्याच्या सन्मानार्थ त्या शेतकरी महिलांना शेतकरी म्हणून सन्मान मिळणार आहे आणि या सन्मान करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे। इतर वेळेस आपण बघितले, आपण महिलांची ओटी नेहमी खणा नारळाने भरतो, तर यावेळेस चित्राताईंच्या कल्पनेतून आम्ही अशी अनोखी ओटी भरायचं ठरवलं की कृषी साहित्य द्यायचं आणि त्यांची ओटी भरायची आणि जे देवाभाऊंच्यामुळं त्यांना शेतकरी म्हणून जो दर्जा मिळणार आहे, जे प्रमाणपत्र मिळणार आहे, ज्याच्यामुळे त्यांना अनेक योजनेंचा, शेतकरी योजनेंचा लाभ घेता येईल, त्या पद्धतीनं त्यांचं मेहनत, त्यांचं जे योगदान आहे त्याला एक विशिष्ट दर्जा मिळालेला आहे, त्याचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आज आयोजित केलेला आहे। इकडे बघायला गेले तर मोठ्या प्रमाणात सिमेंटची जंगलं उभारली जात आहेत, शेती कुठेतरी दुर्मिळ होत आहे। हा जो कार्यक्रम आहे तो प्रेरणा ठरणार आहे का शेतकऱ्यांना? 100% म्हणून आम्ही ग्रामीण आणि शहर असा मुद्दामच घेतलेला आहे। ग्रामीणमध्ये तर महिला शेतात जातातच काम करायला, पण शहरामध्ये पण आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी महिलांनी आपले टेरेस गार्डन्स असू देत, बॅल्कनीमध्ये छोटीशी भाजीपाल्याची शेती म्हणता येणार नाही पण रोपटी लावलेली असू देत, किमान त्यांच्या कुटुंबापुरतं उत्पन्न मिळेल त्यातनं किंवा भाजीपाला त्या काढू शकतात त्यातनं, अशा पद्धतीनं त्यांनी किचन गार्डन्स तयार केलेले आहेत। तर आम्ही त्याही महिलांचा सत्कार आणि सन्मान आज ठेवलेला आहे की ज्यांनी शहरी भागात राहून सुद्धा मनातला शेतकरी कुठेही सोडलेला नाही आहे। जमिनीशी ती नाळ त्यांची आजही शहरात शिफ्ट झालं म्हणून ती पक्की आणि कायम आहे। अशाही महिलांना आम्ही इथे बोलवलेलं आहे। छान मार्गदर्शन करायला आम्ही मार्गदर्शकसुद्धा बोलवलेले आहेत, त्यामुळे नवीन विज्ञान वापरून, नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन अजून चांगल्या पद्धतीनं कशा प्रकारे शेती करता येईल किंवा किचन गार्डन कसं करता येईल चांगल्या पद्धतीनं, टेरेस जर वरती मोठी जागा असेल तर त्या पद्धतीनं कसं करता येईल याचं मार्गदर्शन होईल। त्याशिवाय आपलं माती परीक्षण करणं किती गरजेचं आहे, माती परीक्षण केल्यावरती तिथे कुठली पिकं घेतली तर चालतात, त्या मातीमध्ये कुठली झाडं उगवू शकतात, याचं सुद्धा थोडक्यात मार्गदर्शन होईल। त्यामुळे मला निश्चित काय म्हणतात त्याला, निश्चित मला माहिती आहे की याचा त्यांना खूप चांगला फायदा होणार आहे। सगळ्यांना सगळं ज्ञान मिळेल, मार्गदर्शन मिळेल आणि त्या पद्धतीनं लोक अजून जास्त प्रमाणामध्ये शहरात जरी राहत असली तरी टेरेस गार्डन आणि किचन गार्डनकडे जास्तीत जास्त वळतील। नुकतीच आपली फेरनिवड देखील झालेली आहे। आगामी काळामध्ये जिल्ह्यातील भाजपच्या बळकटीकरणासाठी कशाप्रमाणे आपण कार्यरत राहणार आहोत? माझी फेरनिवड पुन्हा एकदा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून करण्यात आली, त्यासाठी मी आमच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांचं मनापासून आभार व्यक्त करते। आमचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी मला भाजपमध्ये काम करण्याची संधी दिली। मी एक भाजपची कार्यकर्ता म्हणून अभिमानाने सांगते की भाजप ऑलरेडी खूप चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाढलेलं आहे, भाजपची पकड खूप चांगल्या पद्धतीनं झालेली आहे। आज ज्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते नव्हते त्याही ठिकाणी स्वयंस्फूर्तीनं लोक भाजपकडे आकर्षित होत आहेत, येत आहेत। एक चांगले काम करण्याच्या हेतूनं चांगल्या नेतृत्वाखाली लोकांना काम करायचं आहे। भविष्यात सुद्धा आमच्या महिला मोर्चाचं सुद्धा जर तुम्ही बघितलं तर महिला मोर्चासुद्धा आता कानाकोपऱ्यात पसरलेला आहे। पूर्वी बूथ प्रमुख म्हणून महिला नव्हती, पण आता बूथ प्रमुख म्हणून देखील महिलेची निवड तिथे करण्यात आलेली आहे। त्यामुळे भविष्यात सुद्धा जास्तीत जास्त लोकांना सोबत घेऊन भाजप वाढवण्याचे आमचे प्रयत्न राहतील। जशी प्रत्येक मोठ्या यशामागे मेहनत असते, तसेच प्रत्येक यशामागे योग्य मार्गदर्शन असते। आम्ही जेईई, नीट आणि MSTCETच्या यशाने उज्ज्वल भविष्याचा पाया घालतो। अभिनव सायन्स अकॅडमी, अचूक मार्गदर्शन घ्या, उद्याचा इतिहास घडवा।